खूप लोकांनी हा व्हिडिओ बघणे गरजेचं आहे. मला माहित नाही किती लोकांपर्यंत पोहोचेल. का तसं नाहीये. पालकांना जर आपलं मूल लवकर बोलत नाहीये 2 वर्षापर्यंत, तर त्याची लगेच ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. ज्या मुलांना सेन्सरी इश्यू असतो ती मुलं दुसऱ्याचा टच सुद्धा लावून घेत नाही, की त्यांना असं पळून जातात. तुम्ही टच केला की ती मुलं पळून जातात. आणि जेव्हा त्या स्कूलमध्ये गेली तेव्हा मी जी मुलं पाहिली तेव्हा ते माझ्यासाठी शॉकिंग होतं, कारण हा प्रकार असतो हेच मला माहिती. ऑटिझम, ASD हे जेनेटिक नाही. जसं 4G 5G जसं वाढत गेलेलं आहे तसं याचं स्पीड वाढायला लागलेलं आहे. कारण अशी मुलं सांभाळणं, एक्सेप्ट करणं आणि त्यांच्या बरोबर पूर्ण आयुष्य घालवणं एवढं सोपं नाही. पण ते पालक करतायत. म्हणजे एक दोघांपैकी एक पूर्णपणे त्या मुलांच्या बरोबरच असतो, कारण यांना आपण एकटं सोडू शकत नाही आणि आई वडिलांशिवाय तिसरा व्यक्ती यांना सांभाळू शकत नाही. कारण जी एनर्जी आहे, मला माहिती नाही, पण ही देवानच त्या आई वडिलांना पण एनर्जी दिली की सांभाळण्यासाठी. तर एक मुलगा ADHD आहे आणि तो हायपर झाला आणि हायपर झाल्यावर तो आम्ही 7 जणी होतो तरी तो आम्हाला आवरत नव्हता. एवढी मोठी एनर्जी एक 7 वर्षाच्या मुलाकडे आहे. की असं का करतोय, हे काय, अशा प्रकारे त्यांच्याकडे पाहिलं जातं, चिडवलं जातं की काय तुझ्या म्हणजे वेड सुद्धा म्हणतात, पण ही मुलं वेडी नाहीत. फक्त त्यांची एनर्जी चॅनलाइज करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्या मुलाला मुलगीला कॉम्पिटिशन मध्ये ढकलू नका. एवढंच तुम्ही ठेवा की माझा मुलगी चांगली आहे आणि सुखी आहे, की त्यांनी मला एनर्जी दिली की तू कर, हे तूच करणार आहेस आणि तुझ्या हातून हे घडणार आहे. मी एवढंच म्हणते की मला म्हणजे थँक गॉड की त्यांनी मला एनर्जी दिली. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कंपनी ऑफ कॉन्टेंट मध्ये. आपली पॉडकास्ट सिरीज चालू आहे 52 वीक्स 52 पॉडकास्ट समजून घेऊ नावाची सिरीज चालू आहे, रॉडकास्ट चालू आहे, स्ट्रीट इंटरव्ह्यू चालू आहेत आपले. तर आजचा हा एपिसोड आहे समजून घेऊ सिरीज मधला आणि आज आपल्याकडे सेम पाहुणे आहेत आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर एक गेस्ट 2 वेळा येतात, कारण की त्यांच्याकडे अशा 2 गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, त्यापैकी अशा 2 गोष्टी आहेत ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत सर्वसामान्य माणसाने आणि आज ते काळाची गरज आहे. त्यापैकी पहिला पॉडकास्ट आपण ऑलरेडी ऐकलेला आहे की समजून घेऊ, आपली सही आणि आपला हस्ताक्षर. आज आपण समजून घेणार आहोत ADHD, जो इश्यू खूप वाटतोय. सो आज आपल्यासोबत सुनील चव्हाण मॅम आहेत. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कंपनी ऑफ कॉन्टेंट. थँक्यू मॅम. जसं मी कॉन्टेंट कन्झ्युम करायला लागलो, जसं आपण न्यूज वाचायला लागलो किंवा जसं आपण युट्यूब ट्रेंड्स बघतो किंवा जसं आपण कुठलाही सोर्स ऑफ मीडियम असतो, तिथं ADHD नावाचा हा जो डिसऑर्डर आहे त्याबद्दल खूप जास्त ऐकायला मिळायला लागलं, लोकांकडून ऐकायला मिळायला लागलं, वाचण्यात यायला लागलं, प्लस शाळेत गेल्यावर समजायला लागलं, कधी सेशनसाठी गेलो किंवा काही पालकांकडून समजायला लागलं की अरे असं आहे तसं आहे. आणि ह्याबद्दल खूप सारे मिसकन्सेप्शन आहेत पण की ती मुलं अशीच असतील किंवा तो व्यक्ती असाच असणार आहे. तर मला ADHD बद्दल आज जाणून घ्यायचंय. त्याबद्दल बरेच मिसकन्सेप्शन आहेत लोकांच्या मनात, त्या मला आज दूर करायच्यात. तर मॅम, ADHD म्हणजे नक्की काय? आता ADHD हा एक आजार नाहीये, ही एक डिसऑर्डर आहे. ADHD म्हणजे हायपर ऍक्टिव्हिटी. बेसिक गोष्ट की हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे ही मुलं ब्रेन आहे का, तर ब्रेन आहे का म्हणजे तो चालू शकतोय का, तर हो आहे. पण हे त्यांचा जो हायपर ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्ही कशी चॅनलाइज करताय ह्याच्यावर खूप डिपेंड आहे. आणि हे जे आहे ना की ते ADHD आहे का ASD आहे का, असे एक 8 प्रकार आहेत. मग हे कुठल्या प्रकारात मोडतंय हे तुम्ही ओळखणं खूप गरजेचं आहे आणि ओळखून ते एक्सेप्ट करणं. कारण बरेचसे पालक असे आहेत की त्यांना कळतच नाही की आपला मुलगा काय आहे किंवा मुलगी काय आहे आणि त्यात खूप त्यांचा वेळ जातो की ओळखायलाच की माझ्या मुलगाला मुलीला काय आहे. मग जेव्हा ओळखलं जातं तरी त्यांची भावना अशी असते की नाही, माझ्या मुलाला मुलगीला हे असं नाहीये. पण ऍक्च्युली असं नाही. जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुमचा मुलगा मुलगी ADHD आहे, ASD आहे, त्याला हे आहे, तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा किंवा एक्सेप्ट करा. पहिले एक्सेप्ट करा आणि ट्रीटमेंटला सुरुवात करा. जर तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंटला सुरुवात केली तर तुम्हाला रिझल्ट खूप छान येतील आणि ते सोशली मिक्स व्हायला सुरुवात होईल. परंतु कधी कधी असं होतं की तुम्ही एक्सेप्टच करत नाही, मग त्यात वय त्या मुलाचं निघून जातं. म्हणजे म्हणजे ADHD ASD ला आपण 10 वर्षापर्यंत काम करू शकतो. म्हणजे मेडिसिन आणि थेरपी द्वारे ती मुलं नॉर्मलाइज कडे आणू शकतो.
परंतु जर तुम्ही एक्सेप्ट नाही केलं आणि त्यात वर्ष वाया गेली, मग तुम्ही 7व्या वर्षी जागे झाला की डॉक्टरांनी अगोदर सांगितलं होतं, पण नाही असं नाहीयेच, होईल होईल बरं करून 7व्या-8व्या वर्षी गेला तर त्या मुलांच्यात तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. आता हे जे सिम्पटम्स आहेत ते तुम्हाला अगदी दुसऱ्या वर्षापासून जाणवायला सुरुवात होते. आता हे जे सिम्पटम्स आहेत ना, मूल उशिरा बोलायला सुरुवात करतात. आता पूर्वी कसं व्हायचं, पोपटाने खाल्लेला पेरू दे मग ते मूल बोलायला लागेल, असे बरेच काही काही गोष्टी होत्या की तू असं कर मग ते मूल बोलायला लागेल. आता सुद्धा पॅरेंट ते करतायत. आपण आता तसं नाहीये पालकांना. जर आपलं मूल लवकर बोलत नाहीये 2 वर्षापर्यंत तर त्याची लगेच ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. सेम बोलत नाही हा एक झालं. मूल तुम्हाला त्याचं नाव आहे त्या नावाला रिस्पॉन्ड करत नाही, हा एक हाक मारल्यावर की ते तुमच्याकडे बघत नाहीये, तर हा एक त्या म्हणजे ADHD ASD हे एक हे आहे सिम्पटम्स तुम्हाला ओळखायला. तुमच्या बाळाला हाक मारली तर ते तुमच्याकडे बघत नाही. तिसरी गोष्ट आहे की तुमचा आय कॉन्टॅक्ट, म्हणजे बाळाला जेव्हा तुम्ही हाक मारता किंवा असं खुणवता काही करता ते बाळानं तुमच्याकडे पाहिलं पाहिजे. जर ते बाळ तुमच्याकडे बघत नाही, आय कॉन्टॅक्ट नाहीये तर काहीतरी वेगळं आहे असं समजायचं. अजून चौथी गोष्ट हे आहे, फॅन चालू आहे तुमचा, ते बाळ कंटिन्यू फॅनकडे बघतंय तर हे बाळ काहीतरी वेगळं आहे असं पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. एक टक लावून बघितलं, टक लावून एक टकच ती मुलं बघतात. अजिबात तुम्ही कितीही वाजवा कितीही हाक मारा ते बघणार नाहीत, एक टक ते फॅनकडे बघणार. हे सिम्पटम्स आहेत. तसंच असे बरेचसे आहेत की एकाच प्रकारचा खाऊ खातं, म्हणजे लिक्विड तर लिक्विडच खातं, दुसरं ते हातात पण घेत नाही. कपडे घालताना एकाच प्रकारचे कपडे घालतं, मऊ तर त्या मुलाला माव. ह्याला सेन्सरी इश्यू म्हणतात. म्हणजे यामध्येच तो प्रकार येतो की ह्याला सेन्सरी इश्यू आहे. ज्या मुलांना सेन्सरी इश्यू असतो ती मुलं दुसऱ्याचा टच सुद्धा लावून घेत नाही, की त्यांना असं पळून जातात. तुम्ही टच केला की ती मुलं पळून जातात. आणि ADHD मध्ये असं असतं की मुलं सुसाट पळत सुटतात किंवा त्यांच्या लक्षात येत नाही इकडे गाडी आहे इथं थांबावं, हे त्यांच्या लक्षात येत नाही. तर हे काही असे वेगवेगळे सिम्पटम्स आहेत. हे तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे की माझं मूल इतरांपेक्षा वेगळं आहे आणि तुम्ही पटकन डॉक्टरांशी भेटला पाहिजे आणि डॉक्टर जेव्हा सांगतील तेव्हा ते एक्सेप्ट केलं पाहिजे. असं हे आहे. तुम्ही NLP कोच आहात. NLP कोच म्हणजे एक्झॅक्टली काय येतं? आता NLP कोच म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम, म्हणजे आपण जे बघतो ते अगोदर आपल्या ब्रेन मध्ये जातं आणि जे जातं ते आपल्या भाषेद्वारे आपण जे बोलतो ते लिंग्विस्टिक म्हणजे तुमची भाषा, आणि त्याच्यावर तुमच्या काम करणं म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम. बरोबर. NLP न ADHD ओव्हरकम करायला किंवा त्याच्यासाठी कशी मदत होऊ शकते? आता NLP नी होतेच, कारण आता तुम्ही मुलांना जेव्हा अगोदर त्या आपण मी जसं म्हणलं की तुम्ही एक्सेप्ट करा, एक्सेप्ट करून मेडिसिन आहेत. फक्त ह्या मेडिसिन आणि थेरपीला आपण 100% सांगू शकत नाही, पण तुम्ही मेडिसिन घ्या. जेव्हा मेडिसिन मुलं घेतात तेव्हा त्यांचे जो हायपरनेस आहे तो कमी होतो, आणि जेव्हा थेरपी चालू होते तेव्हा ही मुलं जी आहेत ना ऑब्झर्वेशन खूप छान करतात. जसं न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम मध्ये ऑब्झर्वेशननी जास्त काम केलं, म्हणजे तुम्ही जे बघताय आजूबाजूला त्याद्वारे ऍक्शन केली जाते किंवा बोललं जातं. हे मुलांचं अगोदर तुमचा आय कॉन्टॅक्ट वाढवणं खूप गरजेचं असतं, आणि त्याच्यानंतर त्यांच्या भाषेवर काम करणं तेवढंच गरजेचं आहे, आणि मग ऍक्शन असं हे आहे. मग त्याद्वारे आपण त्याच्यावर काम NLP मदत करते. येस. तुम्ही किती वर्ष झालं NLP सोबत म्हणजे आहात? आता NLP सोबत मी 7 वर्ष आहे. वा. आणि ADHD ह्यावरती कधीपासून काम करता? ADHD वर मी 10 ते 14 वर्ष झाले. कारण हे कसं झालं की हँडरायटिंग जसं अगोदरच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं की सुरुवात होती, तेव्हाच माझ्या अशा डोक्यात होतं की मला हे स्कूलवर काम करायचं. आणि मी सातारमधली आनंदवणी ही स्कूल आहे आणि मला ही मिळाली म्हणून मी त्या स्कूलमध्ये गेली. आणि जेव्हा त्या स्कूलमध्ये गेली तेव्हा मी जी मुलं पाहिली तेव्हा ते माझ्यासाठी शॉकिंग होतं, कारण हा प्रकार असतो हेच मला माहिती नव्हतं. आणि की मी तिथं ठरवलं की ग्राफोलॉजी NLP जे काय आहे माझं ते मी इथं यूज करणार. मग त्या स्कूलवर मी 2 वर्ष काम केलं, पण तिथं म्हणजे काही कारणांमुळे ते बंद केलं. मग माझ्या तेव्हा लक्षात आलं की मला अजून ह्यात डीप काम करायचंय, स्टडी करायचं आणि अजून मला काम करायचं असं. मग ते NLP आणि ह्यामध्ये काम माझं सुरू झालं. म्हणजे 14 वर्ष मी त्याच्यावर अभ्यास करते. एवढं वाईडली का स्प्रेड होतं हे ADHD? म्हणजे आधी एवढं प्रमाण नव्हतं, हे आता खूप जास्त. हे कशामुळे? ह्याला कारण खूप आहेत. तुमचं एक पहिलं तर आहार, तुमचं 4G 5G हे सगळ्यात मोठं रिझन आहे. तुमचे कोल्ड ड्रिंक्स, तुमचं ग्लोबल म्हणजे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे ते आहे,
अशा बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त एक आपण असं रिझन देऊ शकत नाही. पण म्हणजे जे डॉक्टर स्टडी रिसर्च करतायत किंवा आम्ही रिसर्च करतोय, जसं 4G 5G जसं वाढत गेलेलं आहे तसं याचं स्पीड वाढायला लागलेलं आहे. म्हणजे असं होऊ नये, टचवूड असं होऊ नये की याच्या जशा आपल्या नॉर्मल शाळा आहेत तशा याच्या नॉर्मल शाळा होऊ नयेत. ह्या वाईड स्प्रेडने वाढतंय. हो हो हो. आणि मला असं कळतं ना, समाज पण खूप वेगळ्या वेळेनं बघतोय मुलांकडे आणि खूप अशा वेगळ्या वेळेनं स्ट्रीट करण्यात येतं. मग त्यांच्या पालकांना किती त्रास होतात? तुम्ही एवढं काम करताय तर काय अनुभव आहे तुम्हाला या क्षेत्रात? म्हणजे मी त्या पालकांना तर हॅट्स ऑफ करते, कारण अशी मुलं सांभाळणं, एक्सेप्ट करणं आणि त्यांच्या बरोबर पूर्ण आयुष्य घालवणं एवढं सोपं नाही. पण ते पालक करतायत. म्हणजे एक दोघांपैकी एक पूर्णपणे त्या मुलांच्या बरोबरच असतो, कारण यांना आपण एकटं सोडू शकत नाही आणि आई वडिलांशिवाय तिसरा व्यक्ती यांना सांभाळू शकत नाही. कारण जी एनर्जी आहे, मला माहिती नाही, पण ही देवानच त्या आई वडिलांना पण एनर्जी दिली की सांभाळण्यासाठी. कारण आपले म्हणजे एक एक मूल असं असतं की 5-5 लोकांना सुद्धा ते मूल आवरू शकत नाही. म्हणजे एक असाच इन्सिडेंट झाला. आम्ही 7 जण आहोत आमच्या टीम मध्ये. तर एक मुलगा ADHD आहे आणि तो हायपर झाला. आणि हायपर झाल्यावर तो आम्ही 7 जणी होतो तरी तो आम्हाला आवरत नव्हता. एवढी मोठी एनर्जी एक 7 वर्षाच्या मुलाकडे आहे. म्हणजे मी आई वडिलांना हॅट्स ऑफ करते की ती मुलं कशी सांभाळतात, आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. आणि मग 100% क्युरेबल आहे नक्की काय? नाही, 100% आपण सांगू शकत नाही. पण तुम्ही जर लवकर ट्रीटमेंट चालू केली, थेरपी चालू केली तर यात होऊ शकतं. असेच आता माझी 2 उदाहरणं आहेत की एक 4 वर्षाचा मुलगा शिवप्रताप म्हणून आहे आणि एक 3 वर्षाचा अर्जुन म्हणून आहे. तर त्या म्हणजे आई वडिलांनी पटकन ओळखलं आणि आम्ही जसं सांगेल मेडिसिन चालूच आहेत त्याच्या, आणि 1-2 वर्ष झाले त्या मुलांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. ती आज नॉर्मल स्कूलिंगकडे गेलेली आहे. आणि आम्ही म्हणजे असं म्हटलं पण की यांना तो टॅग लागला नाही पाहिजे की ऑटिझम डिसऑर्डर असा. तर आम्ही डॉक्टरांची ते हे घेतला फॉलोअप, तर त्यांनी सांगितले नाही, ही मुलं नॉर्मल स्कूलिंगकडे, आणि तुम्ही हे सांगू नका की ती ADHD होती. आता हे जे रिलेटिव्ह आहेत किंवा मी बघितले माझ्या मित्रांमध्ये हा एक प्रकार आहे की त्याच्या घरी आहे जो ऐशो पण बोलतो तो, आणि खूप वेगळ्या वेळेनं सासू सासऱ्यांनी रिॲक्ट केले आणि खूप वेगळ्या वेळेनं समाज वागवतो. तर तुम्ही समाजाला काय सांगाल की ह्या गोष्टीला आपण कशा वेळेनं बघितलं पाहिजे? आता सासू सासऱ्यांचं तुम्हाला सांगते की सासू सासरे काय करतात की सुनेला दोष देतात की तुझ्यात काहीतरी दोष आहे म्हणून हे बाळ जन्माला आले. कारण हा एक अनुभव मला आहे की आई अशी आली की मॅडम मला हे सांगा की हे बाळ माझ्यामुळे असं झालंय का. तर मी सासू सासऱ्यांना आणि त्या नवऱ्याला सांगेन की हा कोणाचाही दोष नाही, हे डिसऑर्डर हे कोणाचाही दोष नाही, हे ते बाळ झाले म्हणजे हे 4G 5G ह्याला खूप असे रिझन आहेत म्हणून ते बाळ आहे की एका कोणामुळे तरी हा मूल असे जन्माला आलेला आहे असं नाही. आणि हे जेनेटिकही नाही, ऑटिझम ASD हे जेनेटिक नाही असं. तर असं कुणी कोणाला दोष देऊ नका. हे पास ऑन पण होत नाही म्हणजे? नाही, हे पास ऑन होत नाही. तसंच समाजामध्ये ह्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे काय की असं का करतोय, हे काय, अशा प्रकारे त्यांच्याकडे पाहिलं जातं, चिडवलं जातं की काय तुझ्या बाळ, म्हणजे वेड सुद्धा म्हणतात. पण ही मुलं वेडी नाहीत, फक्त त्यांची एनर्जी चॅनलाइज करणं खूप गरजेचं आहे. तर मी आता सगळे पालक पण बघताय, तर असा कुठं तुम्हाला मुलगी दिसली तर तुम्ही एक घ्या की तुम्हाला कशा प्रकारे मदत करता येईल. ते बाळ जर पळत सुटलंय ना तर त्याला कसं थांबवता येईल आणि त्याच्या आई वडिलांना कशी मदत करता येईल याकडे लक्ष द्या. पण त्याला चिडवून किंवा त्यांना इमोशनली तुम्ही हर्ट करू नका. मग ह्यामध्ये मॅम हा प्रकार आहे का की त्या मुलाला पण समजत असेल की मला चिडवण्यात येते किंवा किंवा असं काय तो सेल्फ हार्मचा वगैरे प्रकार होतो? नाही, काहीही नाही, त्यांना काही कळत नाही. तुम्ही चिडवलेलं कळत नाही, तुम्ही काय बोलताय हे कळत नाही, ते त्यांच्या नादात असतात, स्वमग्न. त्यांना म्हणजे तुम्ही त्याला मारलं तरी त्यांना कळत नाही की तुम्ही का मारलं. पण जेव्हा ते हायपर होतात तेव्हा जी समोर व्यक्ती असेल किंवा हे असेल त्यांनी जर त्या त्रास दिला तर मात्र काही खरं नाही असं आहे. पण तोपर्यंत त्यांना काहीही कळत नाही की तुम्ही काय करताय. आणि मग आता ह्या बाबतीत आपण किती जागरूक असं वाटतं समाज म्हणून तुम्हाला? 20% पण जागरूकता नाहीये. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रात जागरूकताच नाही, अजिबात नाही.
म्हणजे डायरेक्ट आई वडिलांना दोष देऊन मोकळे, हो त्यांना बाजूला करून मोकळे, हो त्या मुलाबद्दल एम्पथी नाही. नाही आणि अजिबात नाही, जोपर्यंत आपल्यावरती वेळ येत नाही तोपर्यंत लोकांना कळत नाही. कळत नाही. आणि मग तुम्ही आता एवढ्या लोकांवर काम करताय अशा, जर माझ्या अंगावर काटायला लिटरली आता, की ही एनर्जी कुठून येते तुम्हाला, की नाही बाबा करायचंय मला ह्या मुलांसाठी. आता तुमच्याकडे तर चांगला ऑप्शन पण आहे, तुम्ही Yes. ग्राफॉलॉजिस्ट पण आहे, चांगलं करिअर सेट केलं तुम्ही, तरी पण ह्या मुलांसाठी काम का करू वाटतं? म्हणजे मी असं म्हणते की आपण एक मूल आता, म्हणजे मला एवढा आनंद आहे की ती मुलं नॉर्मल स्कूलिंगकडे गेलीत. म्हणजे मी म्हणजे एनर्जीला हे देते, म्हणजे देवाला हे करते की त्यांनी मला एनर्जी दिली की तू कर, हे तूच करणार आहेस आणि तुझ्या हातून हे घडणार आहे. मी एवढंच म्हणते की मला म्हणजे थँक गॉड की त्यांनी मला एनर्जी दिली, कारण हे पूर्ण म्हणजे कुठेतरी असं असतं की कोणाची तरी बहीण अशी असेल, कोणाचा तरी मुलगा असेल म्हणून ह्या फील्डमध्ये जातात, पण माझी जी टीम आहे पूर्ण त्यामध्ये आमच्याकडे असं एकही नाही. फक्त एकच आम्ही ठरवलं की ते जिथून आम्ही आलो की तिथे ह्या मुलांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, एकच आमचं इंटेन्शन. आणि त्यापासून आम्ही जे काम करतोय आणि त्या मला म्हणजे आमच्या टीमला खूप मोठा रिझल्ट आहे की खूप मोठा फरक त्या मुलांच्यात होतोय. आणि हे आम्ही म्हणतो की ही देवाने दिलेली आम्हाला देणगी आहे की तुम्ही काम करा, मी तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणजे खूप मी भारावून गेलो की ह्या सगळ्या गोष्टी ऐकून, कारण की आपण एवढ्या चांगला आयुष्य जगत असतो आणि आपल्याला जोपर्यंत दुसऱ्याच्या आयुष्यातील दुःख कळत नाही तोपर्यंत आपल्याला असं वाटतं की अरे माझ्या आयुष्यात काय आहे, मला किती टेन्शन आहे, मी किती हे करतोय. लिटरली माझ्या अंगावर काटा की त्यांच्या घरी काय अवस्था असेल, बरोबर की त्या मात्यानं काय करायचं की जिला ब्लेम देण्यात येतोय, त्या वडिलांनी काय करायचं की ज्यांना दिवसभर बाहेर जाऊन ते पैसे आणायचे, त्या आईला पैसे आणायचे, आणि परत असं करतं की माझं पोटचं मूळ आज असं आहे. त्या मुलाला माहित पण नाही माझ्यासोबत काय होतंय. नाही. प्लस समाज जिथं जाईल तिथं तो ह्याबद्दल तेवढा ओपनच नाहीये ना, सपोर्ट खूप लांबची गोष्ट, पण माणसाला त्रास खूप देण्यात येतोय. तर अशा जर कुठल्या आई वडिलांच्या मुलाला हा त्रास डिटेक्ट झाला असेल आता आणि ते खूप त्रासाच्या फेजमध्ये असतील, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? की हे म्हणजे जसं मी म्हटलं ना की मला म्हणजे देवाने दिलेली देणगी, तर तुम्हाला सुद्धा हे देवाने दिलेलंच एक फळ आहे, हे समजून तुम्ही त्याच्याबरोबर राहा. तुम्हाला नक्कीच छान काही ना काहीतरी रिझल्ट मिळेल आणि त्यातून काहीतरी निर्माण होईल. म्हणजे मी असं, कारण ती जी आई वडिलांकडे एनर्जी आहे ना ती खरंच ती देवानेच दिलेली आहे. की असं मूल, किंवा तुम्ही विचार करा की रोज आपल्याला ते मूल बघायचंय आणि माहित आहे की ह्याला भविष्यच नाहीये, मग काय त्यांची स्थिती असेल आणि काय मेंटॅलिटी असेल. मग ह्या आई वडिलांना पण हॅट्स ऑफ नाही, मी तर म्हणजे एवढी त्या पालकांना म्हणजे पाया सुद्धा पडायला तयार असते की काय तुमच्याकडे एनर्जी आहे. म्हणजे स्वतःचा संसार हे सगळं पाहून हे पाहिजे. हो. आणि असं कुठं तुम्हाला म्हणजे बघा ना की धष्टपुष्ट मुलगा असला तरी काही लोक त्याला देवाच्या पायरीवर सोडून जातात किंवा अनाथाश्रमात सोडून जातील. बट अशा आई वडील आहेत की त्यांना माहिती आहे की हे काय आहे, तरी पण ते सांभाळतात. आणि ह्याचे पण बरेच प्रकार, जसं तुम्ही म्हणला की एडीएचडी मध्ये पण बरेच प्रकार आहेत. तर मग असं कधी तुम्हाला जाणवलंय का की एखाद्या पालकाच्या एनर्जी बघून तुम्ही भारावून गेलाय, की त्या मुलाने एवढा त्रास दिलाय की हँडल होत नाही, तरी पण आई वडील काही म्हणले नाहीयेत आणि ते करायला तयार आहेत, असे काय म्हणजे कसा अनुभव आता आहे? माझ्याच टीम मध्ये एक आहेत विद्या मॅडम म्हणून आहेत, त्यांची मुलगी सीपी म्हणजे सेलिबर पाल्सी, म्हणजे हा प्रकार वेगळा आला. ती जेव्हा माझ्याकडे लॉकडाऊन मध्ये आलेली, आई वडील तिला घेऊन, अबोली आम्ही तिचं नाव ठेवले, तर ते अशी उचलून घेऊन आलेले, म्हणजे एका बाजूला आई एका बाजूला वडील असे घेऊन आलेले माझ्याकडे. आणि तेव्हापासून ती माझ्याकडे आहे. तेव्हा तिला चालता येत नव्हतं, पकडून आणलेली. आज ती खालून 4 ते 5 मजले ती सहज पळत जाते. आणि त्या दिवसापासून मी आजपर्यंत तिच्या आईचे एफर्ट्स बघितलेत. ती आई सगळं सोडून आली, म्हणजे सासरी शेती वगैरे आहे, सगळं सोडून आली. का तर माझ्या पोरगीला काहीतरी मला तयार करताना, म्हणजे काही तिच्या पायावरती चालली पाहिजे, काहीतरी थोडी शिकली पाहिजे. सासू सासरे ओरडतात की काय तिच्याच पाठीमागं पळते, पण ती नाही, ती फक्त ती मुलगी आणि ती तिच्यासाठी जेवढी फिजिओथेरपी पाहिजे तेवढी ती देत असते. आणि परत थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटलं की मॅडम मला पण तुमच्यात यायचंय, मग ते आता आमच्या सेंटरमध्येच आहेत आणि ह्या मुलांना पण मदत करतात आणि स्वतःला पण, की त्यांनी खूप छान, म्हणजे मी तिच्या म्हणजे विद्या मॅडमला खरंच की रोज त्या मुलगीला रोज मी डेव्हलप होताना बघते. म्हणजे माझी थेरपी तर आहेच, पण ती आई सुद्धा तिला किती प्रयत्न करत असते. म्हणजे हे आहेत उदाहरण, ते आहेच, पण दुसऱ्यांनाही मदत करतात. हा, की माझी मुलगी अशी आहे ना, तर मला अजून मुलांना मदत करायची आहे. हे खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं की ज्या पालकांनी हे सफरिंग आहे किंवा ज्या घरामध्ये ना ते थोडेसे एकत्र जरी झाले ना सगळे, की हे दुःख वाटण्यासारखं, दुःख म्हणूच नाही याला, मला असं वाटतं दुःख नाहीच आहे, हा एक भाग आहे निसर्गाचा. आणि हा जर एकमेकांसोबत शेअर केला तर खूप मोठ्या
गोष्टी म्हणजे होऊ शकतात. मी म्हणजे जसं आम्ही एजन्सीमध्ये काम करतो की कधी आम्ही अनाथ आश्रमाला जातो किंवा अशा शाळांमध्ये जातो, तेव्हा खूप असं एक दिवस असतो तो आपला, आणि तेव्हा आपल्याला वाटतं की आपण म्हणून काय करतो, माणसं विसरून जातात आणि त्या एक दिवस आपल्याला एवढं वाईट वाटतं. आता आपण हा विचार केला पाहिजे की आपल्याला जे एका दिवसाने वाईट वाटतं तसे कित्येक दिवस ते आई वडील रोज बघणार आहेत, बरोबर. तर हे ते गिव्हअप करायला तयार नाहीत. मग अशा कधी तुम्ही केसेस ऐकल्यात का ज्या वर्स्ट आहेत, की जिथं आई वडिलांनी मुलाला सोडून द्यायची इच्छा व्यक्त केली किंवा सोडलेलं आहे आणि मग तुम्हाला असे केसेस ऐकायला मिळाले आहेत, मग तुम्ही काहीतरी मदत करायचा प्रयत्न केलेला आहे? आहे तसं, म्हणजे ते डायरेक्ट ह्याच्यातच ठेवतात, ते अनाथ म्हणजे आश्रमात. अनाथ आश्रमात किंवा डे म्हणजे बोर्डिंग असतं त्यामध्येच हा. ती पॅरेंट्स ठेवून जातात. बरं. पण मी अशी खूप कमी पॅरेंट्स पाहिजे, म्हणजे ऑटिझम आणि ह्याच्यात ते कमी पॅरेंट्स पाहिलेले आहेत. ते ऑटिझम मध्ये पॅरेंट्स शक्यतो गिव्हअप करत नाहीत, नाही, त्या हो. मुलांबरोबरच असतात. नाही पण आणि मला असं वाटतं की हा शेवटी तुमच्या एक आई असणं आणि बाप असणं हे ताकदच असते. बरोबर. किंवा तुमचा मुलगा मुलगी कसाही असो, त्यानं निसर्गाने त्याला कसंही स्वरूप दिलं असो, ते तुम्हाला सांभाळणारच. त्यामुळं ही बाजू तुम्ही सांगितली ते खूप मला बरं वाटलं की हे कमी आहे. कमी. आणि लोक ह्याबद्दल जागरूक होतात हे खूप महत्वाचं आहे. कारण की आपल्याला फक्त ऐकायला वाटतं की एडीएचडी मग तुम्ही आज खूप बरेच लोक जाऊन सर्च कराल की नक्की काय बरोबर. व्हिडिओज बघाल, आणि नंतर तुम्हाला कळलं की घराच्या अवतीभोवती असे लोक होते आणि मी कधीतरी चेष्टेत काहीतरी बोललेलो, आणि आपण खूप असं ह्युमरसली बोलून जातो कॉमेडीमध्ये, किंवा आपल्याला काहीतरी ते लहानपणापासून सांगण्यात नाही आलं ना की एखाद्याला कलरवरनं बोलणं म्हणजे रेसिझम आहे, एखाद्याला तब्येतीवरनं बोलणं म्हणजे ते तुमची फॅट शेमिंग आहे, किंवा एखाद्याला ह्या गोष्टीवरनं बोलणं हे चुकीचं आहे. आणि आता जेव्हा जसं मोठं होतं तेव्हा कळतं की अरे आपल्या अवतीभोवती ही लोक आहेत, यांच्यावरती काम करणारे लोक आहेत. तुम्हाला असं काय वाटतं की एडीएचडी बद्दल, ऑटिझम असो किंवा एएसटी बद्दल अजून किती शाळा, किती वर्ग आणि किती लोक ह्यामध्ये आली पाहिजे जेणेकरून ह्यात याच्यामध्ये प्रत्येक तालुक्या वाईज शाळा असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कारण आता शाळा नाहीयेत, आता कुठे सेंटर व्हायला लागलेले आहेत. आता सेंटर होते एक एक कुठंतरी, पण याला शाळा व्हायला पाहिजेत. आणि प्लस जेव्हा आता आमचं सेंटर आहे, पण आम्ही लहान मुलांना घेतोय 10 वर्षापर्यंत, आम्ही 13 वर्षच ठेवले. पण आता काही पालक असे येतात की मॅडम तुम्ही 13 वर्षापर्यंत घेताय, पण हे मूल जेव्हा 13 वर्षाच्या पुढे जाईल तेव्हा आम्ही काय करणार? तर हे 13 वर्षाच्या पुढच्या मुलांना सुद्धा शाळा होणं खूप गरजेचं आहे. गव्हर्नमेंटनं पण ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे, खूप लक्ष दिलं पाहिजे गव्हर्नमेंटनी, की हा अरे हे आपल्या देशाचे नागरिकच आहेत, हे आपलं कुटुंबच आहे, तर ह्या लोकांनी काय करायचं? आता सेंटर आहेत आणि तुम्ही जसं म्हणताय तालुक्याच्या लेवलला शाळा झाली, तर ऍटलीस्ट तालुक्यातली जी काही संख्या असेल, आता काय मॅडम म्हणजे तुमच्या सेंटरला किती लोक आहेत आता? माझ्याकडे 30 लोक आहेत बघा आता. 30 लोक आहेत? हो. आणि असे तरी किती सेंटर असतील आपल्या इकडे आसपास? आपल्या इथे 2च सेंटर आहेत फक्त सातारामध्ये. फक्त 2 सेंटर? फक्त 2 सेंटर आहेत, तेही स्पीच थेरपी म्हणून आणि आपण स्पेशल एज्युकेशन म्हणून. स्पीच थेरपीचे एक आहे आणि स्पेशल एज्युकेशनचं एक आहे. बरं. आणि मग कधी कधी असं होतंय का की ट्रीटमेंट करायला लेट होते किंवा अवघड जाते कारण पालकांनी ते एक्सेप्टच नाही केलं की असं आहे आणि ते आले लेट म्हणून? हो, हे होतंय, म्हणजे हे प्रमाण जास्त आहे की एक्सेप्ट होत नाही आणि आता आम्ही काय करू म्हणून येतात. मग तेव्हा आपण हातबल असतो की आपण त्यांना नाही म्हणू शकत की तुमच्या मुलाला रिझल्ट येईल म्हणून. तेव्हा आपण असं म्हणतो नाही देऊ शकत, आपण नाही खोटी आशा देऊ. म्हणजे तुमचं आपल्याला सगळ्यांना एकच आहे, थोडंसं ते सिम्पटम वाटलं बरं ते असो किंवा नसो, तर त्यांनी कुणाकडे चेक करावं, काय करावं? पेडिट्रिक आहेत ते सांगतात तुम्हाला. फक्त हे कसं तुम्ही शाळेत घातलं, टीचरांना यातलं काहीही कळत नाही, कारण हे त्यांना माहितीच नाही की हे मूल आहे. जसं मी म्हटलं की मला माहितीच नव्हतं की हा सुद्धा प्रकार आहे, तसं शाळेत अजून अवेअरनेस नाही. तर हा शाळेत सुद्धा तेवढाच अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे. आणि पेडिट्रिक डॉक्टर आहेत आणि पुण्याचे डॉक्टर सुनील गोडबोले म्हणून आहेत, त्यांच्याकडे तुम्ही गेला तर हे सिम्पटम्स लगेच कळतात आणि लगेच थेरपी आणि मेडिसिन चालू होतात. छान रिझल्ट आपल्याला मिळून जातोय. थोडक्यामध्ये की भविष्यात जेव्हा कोण पॉलिसी मेकर्स असतील, कुठले राजकारणी असतील, गव्हर्नमेंटचे अधिकारी असतील किंवा सरकार जर हे ऐकत असेल तर आपल्याला गरज आहे शाळांमध्ये काही दिवसानंतर हे करणं, पेडियाट्रिक असणं गरजेचं आहे प्रत्येक शाळेमध्ये. आता हे लेवल आहे की डायटिशियन पण ठेवणं गरजेचं झालेलं आहे. सो आपल्या शाळा हा फक्त टेक्नॉसेवा करून उपयोग नाहीये, अजिबात नाही. की आता मुलांना त्या टेक्नॉलॉजी पासून लांब नेऊन ह्या ज्या गोष्टी आहेत की सर्वांसाठी एज्युकेशन हे गरजेचं आहे. कारण आपण जो म्हणतोय ना की आपल्याला एक चांगला नागरिक घडवायचा आहे, त्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे. प्लस ऍज अ शिक्षक, ऍज अ ट्रेनर या फील्डमध्ये तुम्हाला आतापर्यंत काय काय त्रास आले, म्हणजे काय काय तुम्हाला समस्या फेस करावं लागली? म्हणजे आता मी तुम्हाला सांगा, मी कुठल्या म्हणजे मेंटॅलिटीवर काम करते, मी 4 ते 6 मेंटॅलिटीवर काम करते.
म्हणजे एक जे खूप टॅलेंटेड मुलं आहेत त्या ह्याच्यावर पण काम करते. तसेच की हे अबनॉर्मल आहेत त्यांच्यावर पण काम करते. जे मिडल आहेत की ऍव्हरेज आहेत त्या मुलांच्यावर पण काम करते. आणि जे स्लो लर्नर आहेत म्हणजे ते अबनॉर्मल नाही आहेत, स्लो आहेत, की त्यांना थोडस स्पेशल गरज आहे, इमोशनली स्पेशल अटेन्शनची गरज आहे, त्या मुलांच्यावर पण मी काम करते. जे डिप्रेशन ट्रेस मध्ये आहेत त्या मुलांच्यावरही मी काम करत असते. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे मला अनुभव येतात आणि प्रत्येक वेळेस असं वेगळं काहीतरी असतं आणि त्यातून जो रिझल्ट येतो ना त्यामुळे असं वाटतं वा, हे आपलं जीवन सार्थकी लागलेलं आहे. आणि हीच खूप मोठी गोष्ट आहे की जिथे तुम्ही पैशाचा विचार करत नाही, काय मिळतं हा विचार करत नाही, एखाद्याच्या आयुष्यात पडलेला फरक, त्याची तुम्हाला क्रेडिट घ्यायचं नाही पण फरक पडलाय. ते जे स्माइल आहे ना, म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की शिवप्रताप आणि अर्जुन जे सांगितलं ना, ते आजोबा जेव्हा त्या मुलांनी तोंडातून शब्द काढला बाबा, ते आजोबा पळत आहेत त्या कपड्यात आहे बिन चप्पलचे माझ्याकडे आले, म्हणले मॅडम मला तुमचे पाय धरायचे. आणि हे जो त्यांचा आनंद होता ना, हे पैशापेक्षा म्हणजे मी कशात मोजूच शकत नाही. म्हणजे मला तेव्हा असं वाटलं की त्यांचं ते जो चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन होते ना ते मी कॅमेऱ्यात हे करून ठेवायला हवे होते. तेव्हा माझ्याही लक्षात आलं, एवढे एक्साइटेड होते मॅडम मला तुमचे पाय धरायचे करून ते पळत आलेले आजोबा, आई वडील लांबच पण आजोबा, की मला आज तो बाबा म्हणला, हे ऐकायसाठी माझे कान तरसले होते. असं. आणि किती दिवस थेरपी घेतली त्यांनी? त्याची 2 वर्ष झाले थेरपी चालले. 2 वर्षांनी त्यांनी बाबा हा शब्द काढला होता. ऐक म्हणजे हे असं ऐकूनच असं होतं ना की आपण जे आपले त्रास खूप मोठे करून घेतले ते काहीच नाहीये. काहीच आपल्याला बोलता येणं, आपले दोन्ही हात हलणं, आपल्याला चालता येणं, आपल्याला लिहिता येणं, माझ्या मनात आहे ते सांगणं, पाहिजे तेव्हा काय खायचंय ते खाणं, कोणालाही मिठी मारू शकणं, वेळेत झोपणं, सगळं बघणं, हे केवढी मोठी ब्लेसिंग आहे. हे जोपर्यंत आपण समाजाची दुसरी बाजू बघत नाही तोपर्यंत समजत नाही. मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते, शेअर करते. माझी म्हणजे ह्या फील्ड मध्ये जायच्या अगोदर माझी मोठी मुलगी स्वरा सिनियर केजीत होती. तिनं खाल्लं नाही ना की मी बुक्की घालायची, तू खा, तू पोटभर खा, हे एक की तू खाल्लं पाहिजे. आईची भावना होती की तिनं पोटभर खाल्लं पाहिजे. दुसरी शाळेत जेव्हा ती म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड मध्ये गेली, तुला हे आलंच पाहिजे, तुला म्हणजे चांगले मार्क पडलेच पाहिजे, तुला काय येत नाही ते. म्हणजे तिच्यावर एवढं हे होतं ना माझं की प्रेशर, म्हणजे तिला सगळं ती चांगली ओके असून. आणि जेव्हा मी ह्या फील्ड मध्ये गेली तेव्हा मला रिअलाइज झालं माझी मुलगी एवढी चांगली आहे आणि मी कशासाठी तिला जबरदस्ती करते. तुला मार्क चांगले पाहिजे, तू व्यवस्थित खा, म्हणजे पोट माझ्या मनात आहे तेवढं तू खाल्लं पाहिजे, किंवा मी सांगते तसं झालं पाहिजे, याच्यासाठी मी जबरदस्ती करते. त्या क्षणापासून माझ्या म्हणजे आजपर्यंत मी माझ्या मुलीला जबरदस्ती केली नाही. की मला हे रिअलाइज झालं की मी किती सुखी आहे. की तुम्ही चांगला श्वास घेणं, वेळेत झोपणं, दोन्ही हातपाय असणं, सगळे अवयव साबूत असणं, तुमचा ब्रेन चांगलं काम करणं, ही पण खूप मोठी गोष्ट, खूप मोठी गोष्ट. कॉम्पिटिशन हे खूप नंतरची गोष्ट, खूप नंतरची. म्हणजे मी पालकांना हे एक सांगू इच्छिते की तुम्ही म्हणजे तुम्ही ज्या क्लासमध्ये तुमचा मुलगा आहे, तुम्ही त्या मुलगीला कॉम्पिटिशन मध्ये ढकलू नका. एवढंच तुम्ही ठेवा की माझा मुलगी चांगली आहे आणि सुखी आहे. कारण तुम्ही दुसरा पार्ट बघितला तर तुम्हाला हे माहितीच नाहीये काही जगात आहे आणि त्या मनाने तुम्ही खूप सुखी आहात. म्हणजे मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना जे पॅरेंट्स येतात ना त्यांना पण सांगते की तुम्ही जर माझ्याकडे सकाळी आला ना आणि ती जर मुलं पाहिली ना तर तुम्ही म्हणाल की मी किती सुखी आहे. कधी पण या आणि 9 ते 2 म्हणजे सेंटर असतं तेव्हा या, की तुम्हाला कळेल माझा मुलगी. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टीसाठी पॅरेंट्स येतात की हा माझा ऐकतच नाही, राग करतो, ह्याला मार्कच पडत नाहीत, हा टीव्ही बघ, म्हणजे असे खूप सिली प्रॉब्लेम्स घेऊन माझ्याकडे येतात. तेव्हा मी त्यांना सांगते की तुम्ही मग सकाळी या माझ्याकडे आणि तेव्हा पहा की मग तुमचा मुलगा मुलगी किती चांगली आहे, तर तुम्ही खूप सुखी आहात आणि तुमच्या मुलांना एक्सेप्ट करा आणि पुढे जा. अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की जाता जाता शेवटचा प्रश्न की तुम्ही म्हणजे हॅट्स ऑफ आहे तुम्हाला ऑलरेडी, कारण तुम्ही ते सिग्नेचरचं केलं तेव्हा मी फॅसिनेशन मध्ये होतो की हे कसं जमतंय. त्यानंतर तुम्ही मला सांगितलं बऱ्याच गोष्टी त्या ऑन द पॉइंट होत्या. आता तेव्हा फॅसिनेशन होतं, आता खूप रिस्पेक्ट वाटतं तुमच्याबद्दल, कारण तुम्ही ह्या फील्डमध्ये काम करता. इथं 0 सपोर्ट आहे, हे मी शून्य की कुणाकडूनही 0 सपोर्ट आहे. तुम्ही एवढी एनर्जी मिळवता ती तर म्हणजे कमेंडेबलच आहे. तर जाता जाता एक असा किस्सा जिथं तुम्हाला एखाद्या आईचं किंवा बापाचं खूप कौतुक वाटलं की त्यांनी सॅक्रिफाईस केला त्यांच्या मुलासाठी खूप मोठा, असं काय? आता मी त्यांचं नाव घेते. त्याचं नाव आहे शंतनू कुलकर्णी. त्याचे आई वडील आता दोघंही गव्हर्नमेंट ऑफिसर, आजी आजोबा सुद्धा चांगले शिक्षक आहेत आणि शेती भरपूर. पण जेव्हा हे मूल झालं
तेव्हा हे पण मूल सीपीच आहे. बर. आता तो 6वी 7वीत आहे, शंतनू म्हणून. तर हे माझ्या जवळची, म्हणजे मी जिथे राहत होती ना त्या बिल्डिंग मधलाच हा किस्सा आहे. तर शंतनू सीपी आणि त्याच्या आई वडिलांनी काय केलं, आई जॉब करत म्हणजे कंटिन्यू ठेवला आणि वडिलांनी जॉब सोडून दिला. मी त्यांना म्हटलं, सर तुम्ही जॉब का सोडला? म्हणले, मॅडम आता तुम्ही ह्या फील्डमध्ये दोघातलं एक कोणीतरी पूर्ण लक्ष त्याच्याकडे देणं गरजेचं आहे. आम्ही दोघंही जॉबवर गेलो. आजी आजोबांच्याकडे एवढी एनर्जी नाहीये की त्याला सांभाळावं. म्हणजे त्यांनी त्यांच्या आई वडिलांचा पण विचार केला. काही पॅरेंट्स काय करत आहे, आजी आजोबा बघेल, आहे आजी आजोबा बघेल, पण त्यांनी त्या आजी आजोबा म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांचा पण विचार केला आणि त्यांनी शेती चॉईस केली की मी शेती म्हणजे सकाळी गेलो तर झोपेल तेव्हा मी शेतात जाईन, आलं की मी परत त्याच्याकडे लक्ष देईन. आणि आता तो नॉर्मल आहे, तो पोद्दार स्कूलला शिकतोय, 6वी म्हणजे 6वीत आहे आता. मस्त. आणि आता छान. आणि अजून एक सांगते की यातच की ते सेकंड चान्स घेत नव्हते की नाही, की त्यांना भीती होती मनात की दुसरं पण चाइल्ड माझं असंच झालं तर. म्हणजे हे कॉमन गोष्ट आहे, प्रत्येक पालकाच्या मनात हे येत असतं. पण म्हणजे मला पण तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं किंवा त्याच्यावर मी सर्च केला नव्हता किंवा मला काहीच माहिती नव्हती. मी जस्ट त्यात म्हणजे उडी टाकलेली होती. मग त्यांना म्हटलं, सर तुम्ही असं करू शकताय का, दुसरा सेकंड चान्स घेऊ शकताय का, की जेव्हा ते बाळ जन्माला येईल, म्हणजे मी त्या म्हणजे जो शंतनू होतं त्याच्या दृष्टीने मी बघत होती, मला मेडिकली काहीच माहिती नव्हतं. त्यांना म्हटलं तुम्ही सेकंड चान्स घेताय का, की जेणेकरून ते बाळ कसं वाढतंय, कसं ऑब्झर्वेशन मधून हा पण तसाच होईल. म्हणजे मग म्हटले, नाही मॅडम, ह्याला जर समजा माझं बाळ असंच झालं तर म्हटलं एक ट्राय तर करून बघा तुम्ही, म्हणजे डॉक्टरांकडे व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या, असं मी त्यांना सांगितलं. मला माहित नाही, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांनी सेकंड चान्स घेतला. सेकंड बाळ त्यांचं खूप छान हेल्दी झालं आणि खरंच ते बघून बघून तो एवढा सुंदर आणि एवढा डेव्हलप झाला शंतनू, म्हणजे तो माझ्या डोळ्यासमोर आता खरंच येतोय. 6वीत शिकतोय आता. मस्त. म्हणजे अशा पण कहाणी आहेत आणि ह्या कहाण्या जास्त बोलल्या गेल्या पाहिजे असं मला वाटतं, की जेवढा आपण ह्या क्षेत्राबद्दल सांगू की ही लढवयांचे क्षेत्र आहे. आणि इथं जर तुमच्यासारखी लोक आहेत, आई वडील आहेत जे खंबीर आहेत, मुलांची साथ सोडायला तयार नाहीत, असे जर आई वडील आहेत आणि तुमच्यासारखे शिक्षक आहेत, विद्या मॅम तुम्ही म्हटलं त्यांच्यासारखे काही लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या घरातलं संकट ते जाणवलं. ते संकट म्हणू शकत नाही की एक त्यांना ते एक निसर्गाकडून देवाकडून एक गोष्ट होती ती मिळाली आणि त्याच्यावर त्यांनी ते एक्सेप्ट केली, ते एक्सेप्ट करून समाजासाठी काम करायला चालू केलं. सो अशी बरीच लोक आहेत, हे अनसंग हिरोज आहेत. म्हणजे मी थोडक्यात सांगेल की कधी फेम मिळणार नाही, पेपरात कधी कात्रण आलं तर एवढंच येईल किंवा 15 ऑगस्टला कोणतरी सत्कार करून जाईल, पण पावत्या कोण देत नाहीये, कोण जागा देत नाहीये, कोण फंडिंग देत नाहीये. सो मला वाटतं की हा व्हिडिओ जर कोण बघत असेल, आणि माझी गॅरंटी की आम्ही दरवर्षी 15 ऑगस्टला काहीतरी करत असतो, ह्याच एजन्सीकडून नक्कीच काहीतरी आमच्याकडून ह्या रिलेटेड काहीतरी होईल. खूप लोकांनी हा व्हिडिओ बघणे गरजेचं आहे. मला माहित नाही किती लोकांपर्यंत पोहोचेल, बट खूप लोकांनी हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. ही हायलाइटच मी सुरुवातीला टाकणार. ह्या गोष्टीबद्दल आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या घरी नाहीये म्हणजे आपण दुःखात नाही असं नाहीये. आपण म्हणायचं सर्व भारतीय माझे बांधव आहेत, मग जर आपण बांधव म्हणतोय तर आपल्याच बांधवांमध्ये कितीतरी फॅमिलीज त्रासात आहेत आणि आपण येणं प्रकारे आपण त्यांना मदत करू शकू. प्लस स्नेहल मॅम असतील, तशी त्यांची टीम आहे, अशी बरीच लोक या समाजात काम करत असतील, तुमच्या अवती काम करत असतील, त्यांना एकदा व्हिजिट करा, त्यांच्याकडून जाणून घ्या की आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकू. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक्स देतो आहे. आधीच्या पॉडकास्टला पण तुम्ही भरपूर प्रेम दिले, हा पॉडकास्ट पण तुम्हाला खूप काही समजून सांगेल आणि तुमची मेंटॅलिटी बद्दल ही अपेक्षा करतो. मॅडम तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.